तर भावना आता सकाळच्या वाजल्यात 7. तुम्ही बघू शकता 7 वाजल्यात. महेशचा मला रात्री मेसेज आला, म्हणला कॉलेजमध्ये लई धिंगाणा चालू आहे. आई जेवली म्हणलं, आपल्याला सोडून कॉलेजमध्ये काय धिंगाणा चालू आहे, बावच लागून काय धिंगाणा चालू आहे. आता यायला लागलाय त्या हायवेला येऊन थांबलोय मी इथं. ते थांबतो हायवेला येऊन यायला लागलं, मग आता जाऊ कॉलेजला. तर भावनो आता कंप्लीट 8 वाजत आल्यात. मी तर अर्धा तास झालं थांबलोय आणि आता आल्यात. कॉलेज भरतंय 7:30ला आणि इतका उशीर केला. आलोच 5 मिनिटात, आलोच 10 मिनिटात, काय बोलावं. तर भावना आता पोचलो कॉलेजमध्ये आणि ही बघा कशी करतात लिएकर, मात्र लिएकर लय आगाव. येते ए पोरी तुझ्या बापाला आठव पोरी. अभ्यास करायला लागलाय ते दोघं जण. बस करा, अभ्यास करायचा. आता आम्हाला इथं हॉलमध्ये बोलवलंय. पोरी बिर्यात माझं आता वाटायला लागलं की महाराज देतात का की पोरी तुझ्या बापाला आठव पोरी. पण पोरं काय रडत नाही, रडणारा तर फक्त पोरी तुझ्या बापाला आठव. तसंच काहीतरी विषय दिसतोय इथं सगळ्याला बोलवले. मग तुला काय वाटतं कशासाठी बोलवलं? त्यासाठी बोलवलं. त्यासाठी कशासाठी? पोरी बाय बाय पोरी. रोम रोम भाईयो. तर भावना आता महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीमुळे आम्हाला घेऊन आले ते हॉलमध्ये कार्यक्रम ठेवलेला. आता इथं सर तयारी करत होते आणि महेश बा काय म्हणतोय? महेश गायन आहे. कुणाची गायन आहे? पवार फोटो आहे बरोबर. कुठली पवार आहे सांग? ओम पवार. ओम पवार यांची गायन आहे इथं. इथं बसल्यावर काय लेकरांचा हात गपच बसणार. आता हे नाटककार महात्मा फुले यांच्याबद्दल सांगत होते. त्यांनी किती कष्ट घेतलं हे नाटकाद्वारे आम्हाला दाखवत होते. तर भावना आता आपलं सुटलेलं आहे कॉलेज. आता इथं महेश बाग कसा करतोय. तर भावना आता पुन्हा एकदा आपण आलेलो आपल्या विकेमातला. महेश काय घ्यायचं तुला? गेल्या बारचीनला वेदांतला बॉडी लोशन घ्यायचं होतं. महेशला काय घ्यायचं आज? चॉकलेट. साबण घ्यायला आला खरं खरं सांग.